तुमच्या हातातला मोबाईल हा तुमचा सर्वात मोठा मित्र आहे की सर्वात मोठा शत्रू? एकदा स्वतःला विचारा. फक्त 5 मिनिटासाठी मोबाईल हातात घेतलेला अचानक 2 तास कसे गमावले आहे ते समजत नाही. सर्वात मोठी परेशानी म्हणजे वेळ इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब शॉर्ट आणि रील खात आहे. जर आजच तुम्ही थांबला नाही तर एक दिवस तुमच्याकडे पश्चाताप करायला सुद्धा वेळ राहणार नाही. हा व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा, कारण कदाचित हा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलू शकतो. कारण की आजच्या जमान्यातले मुलं मोबाईलची इतके ॲडिक्टेड झालेले आहे की ते 24 तास मोबाईल पाहूनही सुद्धा त्यांचं पोट भरत नाही. त्याच्यामुळे हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा मित्रांनो. तुमचा मोबाईल ॲडिक्शन नक्कीच कमी होईल. त्याच्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत पहा. जगात प्रत्येक श्रीमंत आणि गरीब माणसाला 24 तास मिळतात. फरक एवढाच असतो, यशस्वी लोक ते वेळ गुंतवतात आणि बाकीचे लोक ते मोबाईलवर वेळ खर्च करतात. दररोज 24 तास मोबाईल वापरणारा माणूस वर्षभरात जवळपास 60 दिवस फक्त स्क्रीन समोरच घालवतो. 60 दिवस म्हणजे 2 महिने पूर्ण आहे. विचार करा, ह्या वेळात नवीन कौशल्य शिकलात, काही नवीन स्किल शिकलात, पैसे कसे अर्न करायचे शिकले, कम्युनिकेशन स्किल शिकली तर तुमच्या जगात किती प्रभाव पडू शकतो हे तुम्हाला पण माहीत आहे. शरीर बनवलं असतं किंवा स्वतःचं आयुष्य बदललं असतं, पण मोबाईल पाहणं हाच एक सगळ्यात मोठा धर्म झाला आहे आजच्या जमान्याचा. त्याच्यामुळं मित्रांनो, कमीत कमी मोबाईल पाहणं हे तुमच्या हातात आहे. दुसरं मित्रांनो, डोळ्याची तपासणी जाळ पहा. प्रत्येक रील, प्रत्येक नोटिफिकेशन, प्रत्येक लाईक तुमच्या मेंदूला थोडा आनंद देतो आणि हळूहळू तुमचा मेंदू मेहनतीपेक्षा मोबाईलवरच आनंद शोधायला लागतो. मग पुस्तक कंटाळलं जातं, अभ्यास कंटाळला जातो, काम कंटाळलं जातं, कारण मोबाईलने तुमचा मेंदू जलद आनंद मिळवायला शिकवला आहे. मोबाईल तुमची स्वप्न मारतो. मित्रांनो, मोबाईलमुळं आपली किती स्वप्न मेलेली आहे तुम्हाला विचार आहे का? समजा एखादा विद्यार्थी UPSC MPSCची तयारी करायला लागतो, पण तो तिथं जाऊन आपल्या घरच्याची स्वप्न साकार करायसाठी गेलेला असतो, पण तो तिथं नुसता रील्स, फेसबुक आणि व्हॉट्सअपच बघत असन तर काय त्याच्याकडून MPSC क्रॅक होणार आहे? तुम्ही सांगा मित्रांनो. प्रत्येक वेळी तुम्ही म्हणता उद्यापासून अभ्यास करेन, उद्यापासून जिम करेन, उद्यापासून मेहनत करेन, पण उद्या कधीच येत नाही. कारण मोबाईल तुमचं लक्ष चोरतो, तुमची ऊर्जा चोरतो, तुमचा आत्मविश्वास चोरतो आणि सर्वात मोठी गोष्ट तुमचं भविष्य चोरतो. यशस्वी लोक काय वेगळं करतात? यशस्वी लोक मोबाईल वापरत नाही असं नाही, पण ते मोबाईलचा उपयोग बरोबर करतात. मोबाईल त्यांचा उपयोग करत नाही, ते शिकण्यासाठी वापरतात, कामासाठी वापरतात, नवीन कौशल्य शिकायसाठी वापरतात, मनोरंजनासाठी नाही. मित्रांनो, तुम्हाला मी एक लास्टचा संदेश देतो. आजचा एक निर्णय घ्या. मोबाईल फेकून द्यायचा नाही, पण मोबाईलचं गुलाम पण व्हायचं नाही. लक्षात ठेवा, मोबाईल तुमचं आयुष्य बदलू शकतो, पण तो बदल चांगला आहे की वाईट हे फक्त तुमच्या हातात आहे. म्हणून आज स्वतःला वचन द्या, मी मोबाईल बघणार नाही. मी तिकडे काही करेल पण मोबाईल कमी पाहिलंच, असं स्वतःला हे द्या. आपल्या अभ्यासावर फोकस करा.